आत्ता आमच्या एका मित्राने 2 दिवसापूर्वी सुसाईड केलं आणि फाशी घेतली. कशामुळे केली आत्महत्या? काय आता बेरोजगारी, काम नाही, असा प्रॉब्लेम, जॉब नाही, बेरोजगारी. मी स्वतः एमकॉम झालेलो आहे. तुमची किडनी विकताय म्हणून कशामुळे एवढं टोकाचं पाऊल उचललेलं आहे तुम्ही किडनी विकण्याचं? आम्हाला काही नोकरीचं साधन नसल्यामुळे. आज हिंदुस्तान दुनिया का सबसे युवान देश है. 65% जनसंख्या 35 साल से कम उम्र की है, लेकिन देश के नौजवान बेरोजगार बैठे हैं. आज बेरोजगारी के कारण देश का नौजवान अपने जीवन को अंधकार सा महसूस कर रहा है. वो परेशान है, जाए तो जाए कहां, किसका हाथ पकड़े, कौन बचाए. मेरे नौजवानों को डिग्निटी चाहिए, हाथ फैलाकर जिंदगी से उनको मुक्ति चाहिए. मेरे देश का नौजवान मेरे हिंदुस्तान का भाग्य बदल सकता है. जी हाँ, बेरोजगारी पूरे देश में बढ़ती ही जा रही है. युवक काफ़ी परेशान है बेरोजगारी को लेके. आज हम लोग बात करेंगे वारेगांव के कुछ युवकों से, जिनमें से एक युवक ने बेरोजगारी के चलते अपनी किडनी बेचने का फैसला किया है. मनचाहा जॉब न मिलने के कारण इस युवक ने अपने ही खेत में कुछ जोड़ धंधा या कुछ बिजनेस करने का सोचा था, लेकिन उसके लिए चाहिए था पैसा, जिसके लिए इसने बैंक से कई बार लोन के लिए अप्लाई किया, लेकिन बैंक ने इसे आज तक लोन ही नहीं दिया. हे बघा, हे पत्र मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, कलेक्टरला दिलं, तहसीलदाराला दिलं. कशाचं पत्र आहे हा? का बा आम्हाला काहीतरी रोजगार निर्मितीसाठी तुम्ही एक हे करावं, जेणेकरून मदत म्हणजे फक्त पत्र द्यावं का बा यांना बँक लोनसाठी किंवा कुठला स्कीम असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम काहीच रिप्लाय येत नसल्यामुळे, सरकारचाही काही रिप्लाय आला नाही, याच्यामुळे मी खूप निराश झालेलो आहे आणि मी माझी स्वतःची किडनी विक्री करीत आहे. किडनी बेचने की इस बात को विटनेस मीडिया समर्थन नहीं करता. ट्रांसप्लांटेशन ऑफ ह्यूमन ऑर्गन एक्ट के तहत ये कानूनन अपराध है. मानव अंगों की तस्करी ना हो, इसके लिए ये एक्ट लाया गया है. अगर आपको आपका अवयव डोनेट करना है, उसके लिए आपको बहुत सारी प्रोसीजर फॉलो करना पड़ता है. विटनेस मीडिया इसका समर्थन नहीं करता है, लेकिन आपको इस विषय की गंभीरता बता रहा है कि लोग बेरोजगारी के कारण कितने मजबूर हो गए हैं और क्या क्या करने के लिए तैयार है. माझी इकडे शेती आहे. ही शेती तुमची? शेती आहे. अच्छा. मी या शेतीसाठी काही एक प्लांट उभं करण्याचा प्रयत्न करतोय. कशाचा प्लांट उभं करणार होते? इथेनॉलचा प्लांटचं चालू आहे माझं. त्याच्यासाठी मी सर बँकेत अप्लाय केला. 1 ते 2 वर्षापासून मी बँकेत अप्लाय करतोय. कशासाठी अप्लाय केलेलं आहे? लोनसाठी. अच्छा. आता जो डेटा दाखवला जात आहे केंद्र सरकारकडून सुद्धा एवढे रोजगार, त्याबद्दल काय बोलणार? नाही, कुठे रोजगारच नाही. जे होते ते बंद पडलेले. आता जसे औरंगाबादला एवढी मोठी व्हिडिओ कॉल होती ते बंद पडले. ते खूप औरंगाबादचे जे होते परमनंट, हेच घरी बसून यांना हेच आता इथं काम शोधताय. यांच्यामुळे जे नवीन रोजगार होते तेही त्यांच्यामुळे त्या कंपनी बंद पडल्यामुळे यांचे रोजगार कमी झाले. जे ज्यांना अपेक्षा होती ते बी बंद होऊन गेले. आत्ता आमच्या एका मित्राने 2 दिवसापूर्वी सुसाईड केलं आणि फाशी घेतली. त्यांचं नाव संदीप देवकर म्हणून असे होते. आणि कोणत्या गावाचे? वारेगावचेच. वारेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. अच्छा. कशामुळे केली आत्महत्या? काय आता बेरोजगारी, काम नाही, आई वडील भाऊ, एक पत्नी, 2 मुलं, एवढ्यांची फॅमिलीचा जिम्मेदारी त्याच्यावर होती. आणि तो 1 वर्षापासून खूप डीपमध्ये होता. कसं करावं, काय करावं. सुशिक्षित होता, जॉब नाही, पुढं कोणी सहकार्य करत नाही आणि सगळ्या गोष्टी बँक वगैरे उभं करत नाही लोनसाठी. पण तुमच्या गावात असे किती लोक आहेत जे सुशिक्षित आहे पण त्यांना जॉब नाही आहे? सर एकंदरीत 100 ते 125 मुलं असतील. 100 ते 125 मुलं आहे. माझा स्वतःचा प्रॉब्लेम जॉब नाही, बेरोजगारी. मी स्वतः एमकॉम झालेलो आहे. अच्छा. आणि तुम्ही कुठं उद्योगधंद्यासाठी? मी स्वतः एक अप्लाय केला होता एका बँकेमध्ये. मी स्वतः आय टी धारक आहे आणि त्यांनी माझ्याकडून डॉक्युमेंट कलेक्ट करून घेतले आणि ते 40,000 रुपये माझाही खर्च झालेला आहे. आणि आता म्हणताय तुमची फाईल होत नाही. म्हणजे कोणती बँक होती? चिखली अर्बन बँक होती. मी त्याच्यासाठी डॉक्युमेंट कलेक्ट करण्यासाठी 40,000 रुपये खर्च केले
आपलं प्रोजेक्ट रिपोर्ट सर्च रिपोर्ट इत्यादीसाठी भरपूर खूप क्युऱ्या काढतात, खूप डॉक्युमेंट असतात, बॉन्ड वगैरे, अफिड्यूट इत्यादीसाठी मला 40,000 रुपये खर्च आले. आणि मग असा खर्च आपण उसनवारी करूनच लोकांकडून पैसे घेतलेले होते. आणि एकंदरीत मग ह्या खर्च कसा परत करायचा या दृष्टिकोनातून पैसे नसल्या कारणाने लोक डीपमध्ये जाऊन असा चुकीचा निर्णय घेतात. ये है संदीप देवकर का घर, जिन्होंने कुछ दिन पहले ही आत्महत्या की. आप लोग जैसे कि देख सकते हैं कि संदीप देवकर के बूढ़े माँ बाप और 2 बच्चे और बीवी किस तरीके से रह रहे हैं. हमने कुछ बातचीत की संदीप देवकर के पिताजी से. मामा, आत्ता आम्हाला असं कळलं की आपल्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्या मागचं कारण काय होतं? कारण घरचा करता तोच होता. आमच्या याच्यामध्ये उत्पन्नाची टेलरिंगचं काम करीत होता. शेताचं उत्पन्न काही तेवढं निघत नव्हतं. घरी परपंचाचा सगळा ताण त्याच्यावर होता. संदीप देवकर टेलरिंग का काम करते थे. घर की सारी जिम्मेदारी उन्हीं की कांधे पे थी. शिक्षण कुठपर्यंत? आर्थिक तंगी के चलते उन्होंने इतना बोल्ड कदम उठाया और आत्महत्या कर ली. 12वी पर्यंत झालेलं होतं. कुछ दिन पहले ही संदीप के पिताजी का बाईपास हुआ है. जब पता चला कि संदीप के पिताजी का बाईपास करना है, उस वक्त संदीप ने उसके पिताजी से कहा था कि पिताजी कुछ भी हो जाए, मैं अपनी किडनी बेच दूंगा लेकिन आपका बाईपास करवाऊंगा. याचं हार्टचं हे निघलं ना ब्लॉकेज, म्हणजे तुम्ही काळजीच करू नका म्हणे. नाही आपल्याला कोणी काही मिळालं तरी माझी मी किडनी विकून तुम्हाला हे करेन म्हणे, लावीन म्हणे, पण तुम्हाला असं बरोबर देणार नाही म्हणे. तुमचा मुलगा बोलला? हो, हेच बोललेला होता संदीप. खूप स्वप्न होते त्यांचे. त्यांना आमच्या मुलांचे जावळं मोठे कर, मुलांना लय मोठं करणे, आपल्याला शिकवणे, त्यांना काहीतरी त्यांच्या पायावर उभं करणे. मी जरी टेलर असतो पण त्यांना लय मोठं करणे असं त्यांचं खूप उमेद होती. बूढ़े माँ बाप के नज़रों के सामने जवान बेटी की मौत बहुत ही पीड़ादायक होती है. संदीप के पिता कभी संदीप के बच्चों को देख के तो कभी संदीप के पत्नी को देख के बहुत ही परेशान हो रहे हैं. आगे क्या होगा, कैसा होगा, उस बारे में ही सोच रहे हैं. संदीप के पत्नी को भी यही शिकायत है कि संदीप ने ये कदम नहीं उठाना था, क्योंकि वो तो चले गए लेकिन इन लोगों को अधूरा ही छोड़ गए. मोठं संकट आलेलं आहे. लय आम्ही जिंदगीतून मीच झालेलो आहे. आम्ही शून्य झालेलो आहे आता जीवनामध्ये. त्याचा कणाच गेला आमचा. मेन आमच्या याची आम्ही जगाव कसं काय कसं. 2 मुलं आहे, त्यांचा विचार केला नाही त्यांनी. आमचा मेन पहिया गेलाय, आम्ही राहू कसं आता. मेन आधार गेलाय आमचा. पुढचा विचार त्यांनी काही केला नाही, काहीच नाही. आमचं घराची सुविधा नाही, आमची बाथरूमची कशाची सुविधा नाही. खूप आम्ही निराधार झालेलो आहे. पण त्यानं स्वतः असं करून घेतलं, याच्यामुळं तुम्हाला काहीच बोलतात नाही. आता आम्ही जगावंच कसं हेच आम्हाला कळत नाही. माँ बाप के बुढ़ापे का सहारा तो चला गया, साथ ही 2 मासूम बच्चों के सर पे से हमेशा के लिए बाप का साया उड़ गया. इन दोनों मासूम बच्चों की क्या गलती थी आखिर? क्यों संदीप ने ऐसा किया? विटनेस मीडिया आप सभी से ये कहना चाहता है कि कोई भी हालात में ऐसे कदम ना उठाए, बल्कि हिम्मत से काम ले. तू हंस, तू मुस्कुरा, रोना कम कर दे. जिंदा है तो ज़िंदगी के नाक में दम कर दे. इस तरीके की सोच रखते हुए हमें आगे बढ़ना चाहिए. संदीप ने जिस तरीके से जो कदम उठाया वो सचमुच गलत ही था, लेकिन उसके कदम उठाने के लिए आखिर में ज़िम्मेदार कौन है? बेरोज़गारी की समस्याओं को दूर करने के लिए औरंगाबाद के सांसद इम्तियाज़ जलील की ओर से पिछले 2 साल से बेरोज़गार युवाओं के लिए रोज़गार शिविर का आयोजन किया जा रहा है. पिछले 2 वर्षों में 5,000 से ज़्यादा युवाओं ने नौकरी का अवसर प्राप्त हुआ है. इस वर्ष भी 4,532 युवाओं ने इस शिविर में अपनी किस्मत आजमाई, जिसमें से 1,670 युवकों ने बाजी मारी. जॉब अलर्ट नाम से ये शिविर का आयोजन किया जा रहा है, जिसे युवकों ने बहुत ज़्यादा प्रतिसाद दिया है. सचमुच इस मूवमेंट की तारीफ होनी चाहिए, जहाँ पे एक और कई सारे राजनेताएं सांप्रदायिक बातें करते हुए सांप्रदायिक पॉलिटिक्स खेल रहे हैं, वहीं दूसरी ओर एक सांसद के ज़रिए लोगों को रोज़गार उपलब्ध करवाने की कोशिश की जा रही है. देश के सभी राजनेताओं ने
इम्तियाज़ जलील साहब से ये प्रेरणा लेनी चाहिए और अपने अपने इलाकों के बेरोज़गारों को रोज़गार दिलाने की कोशिश करनी चाहिए, ना कि एक दूसरे के ख़िलाफ़ भड़का के दंगे कराने की कोशिश।